अरे तो हत्ती आहे, पायाखाली चिरडेल, सोंडेखाली धरून सोंडेमध्ये फिरवून गरगर फिरवून मारून टाकेल. जाऊ दे ते सोडून. नाही राजे, शब्द दिलाय तुम्ही, पडू देणार नाही. येसाजी पुढे जातात. तिकडून साखळ दंडातून हत्ती मोकळा केला जातो. चित्कार फोडत तो हत्ती समोर येतोय आणि इकडून येसाजी त्याला सामोरा जातो. येसाजी 2-3 हुलकावण्या झाल्या, 2-3 हुलकावण्या झाल्या, पण एका सोंडेमध्ये हत्तीनं येसाजीला पकडलं. गरगर फिरवणार, आपटणार, तेवढ्यात वायूच्या वेगानं येसाजी बाहेर पडतात. हातातली तलवार त्या हत्तीच्या सोंडेवर मारतात. चिर 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 करत हत्ती धारातीर्थी पडतोय. सगळीकडून जयघोष झाला, हर हर असा मोठ्यानं आवाज झाला. हो, राजाने डोळे उघडले, बघितलं, अरे येसाजी तर हत्तीच्या सोंडेत होता. कसा वाचला? उलट गोळकोंड्याचा तो बादशाचा कुतुबशाचा हत्ती धारातीर्थी पडलेला, रक्त वाहतय. महाराज तो कुतुबशाह धावत पळतच गेला आणि येसाजीला कडकडून मिठी मारली त्याने. काय वैभव आहे, काय शौर्य आहे, काय तो पराक्रम आहे, काय ते ताकद आहे. आपल्या गळातली एक सुवर्णाची हार काढला आणि येसाजीला देण्याकरता हात पुढे केला. माझा मुद्दा इथं आहे, जरा बारकाई नाही का. हात पुढे केल्यावर येसाजी 2 पावलं मागं सरकतात आणि त्या गोवळकोंड्याच्या त्या कुतुबशाला उत्तर देतात, आमच्या विजयाचं कौतुक करायला आमचा राजा समर्थ आहे, आमचा राजा समर्थ आहे. आम्हाला तुमच्यासारख्याची भीक नको आहे. याला म्हणतात स्वाभिमान.